कुठे केलं रे? माझी शपथ रे. अगं हो तुझी शपथ. बस का खोटं कशाला बोलू. तू माझर काढ, त्याने वाघ काढला, तू माझर काढ. शब्द करे तुम्हाला शिकलेल्या पोराला असलं काय बी करायला पुन्हा काही इकडे दोघं मी तुम्हाला सांगायला ती काढल्याशिवाय यायचं नाही. टॅटू काढलाय बघितला का. अगो बाबू. सो नमस्कार मंडळी, वेलकम टू माय ब्लॉग. कशात तुम्ही सगळे मजेत ना. सो आजचा ब्लॉग आपण काढणार आहे रिॲक्शन ब्लॉग. रिॲक्शन ब्लॉग कशाचं माहिती आहे का? बांगड्या नाही, टॅटू. टॅटू आपण घेणार आहे टेम्पररी टॅटू, जे की मी ऑर्डर केला आहे. लिंक डिस्क्रिप्शनमध्ये टाकेल मी. परमनंट टॅटू नाही. युजली माझ्या फॅमिलीला आणि माझ्या रूममेट्सला माहिती की मला टॅटू अजिबात आवडत नाही. अजिबात म्हणजे अजिबात आवडत नाही. मी लेखीला फास्ट आहे टॅटूच्या गोष्टी आवडत. पण जर आपण एक रिॲक्शन व्हिडिओ घेऊ की नेमकं फॅमिली काय रिॲक्ट करतील आणि रूममेट्स पण काय रिॲक्ट करतील. सो स्टे ट्यून, कंटिन्यू करू. चलो. ओके सो गाईज आपण सोप लावलं आहे. ओके सो आपण कट केलेले आहे. वाकडा टॅटू लागला. चांगलं करायला जाऊ वाकडच होतं यायला सोबत पाहिजे. आता काय वाकडं टॅटू कसं रे. आता काय काढता पण येत नाही. जाऊ दे आता. ओके सो आता टॅटू तर क्रॉस लागला मित्रांनो. ह्याच्यावर जरा थोडंसं टावेल झापू. ये काय यार, पण क्रॉस लागला यार टॅटू. ठीक आहे आता जे होईल ते होईल. काय काय करायला ते पण मला कळत नाही नेमकं. ही टॅटू काढतात का बरं. म्हणजे काय आहे काय नेमकं टॅटूचं. असं काय सिम्बॉलाइज काय करतं की त्यांच्या लाईफला ती वर्ष त्यांच्या हातावर असतं. मला तेच कळत नाही. आता तर मी किती तर अशा लोकांना बघितलंय असे नावं टाकतात आणि कुठं तर मॅटर झालाय की असा मोराचा पंख टाकतात. हा युजली ठीक आहे. ते नंतर आता सगळ्यांच्या आपली लाईफ आता जाऊ द्या. पण आता करावं लागणार आहे. आता करून टाकू. ओके सो गाईज इकडं बघा तुम्ही. इथं मला वाटतं उमटले त्याला सुकू द्या. अरे अरे हो 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 याले 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 बाहेर आले. उमटले. ओके सो गाईज आपण आता काढूच. काढायचं का. अरे ह्याच्या मायला मी तर ह्यांचा वॉटरमार्क टॅटू पण टाकलाय. घ्या आता काय करायचं. ओके माझ्यासोबत असंच होतंय. सो गाईज वा व्हेरी गुड. एक नंबर याल बाई. खराब होऊ नको. आहा गाईज या टर्मिनेटर. आपण थोडंसं ही बघू निघतंय का. ही निघतोय. वरचा जो वॉटरमार्क आला होता तर ते काढतोय आपण. ओके सो फायनली गाईज तुम्ही बघू शकता टॅटू कसा झाला इथे. एकदम रबडी चबरी एकदम मस्त झालंय. आधी मला सांगा रिॲक्शन कोणाची बघायची. फॅमिलीला करू का रूममेट्सला दाखवू. रूममेट्स आता सध्या बाहेर आहेत. रूममेट्स आल्यावरती आपण घेऊ शूट. मला असं वाटतं आधी फॅमिलीची रिॲक्शन घेऊ. फॅमिलीला एकदा बघू विचार. ओके सो आपण आता फॅमिलीला कॉल करू. ओके सो मंडळी आता फॅमिलीमधून पहिला कॉल जाणार आहे मम्मीला. मम्मीची रिॲक्शन बघू की मम्मी काय रिॲक्ट करेल. सो आता आपण मम्मीला कॉल करतोय व्हिडिओ कॉल. सो आता बघूया काय करायले. शॉपमध्ये का. बरं कुठं नाही. आता जिमला चाललो होतो. टॅटू काढायला गेलो होतो. हा अरे आहे का. आता परमनंट आहे तर काय नाही आवडलं. कसलं छान दिसायले. हा नंतर तू आता बोलतीस. बर ठीक आहे. गाईज आता ही लय पर्सनल झाला मॅटर. आता ही मला मम्मी आमच्या शॉपमध्ये आहे. ही घरी गेल्यावर असे शब्द ठेवणार आहे जपून. सगळ्यात खतरनाक आहे आमच्या पप्पाची बारी. आता हा फोन जाणार आहे पप्पाला. आता बघू पप्पा काय रिॲक्शन देतील.
काय करताय? कुठं नाही हो, टॅटू काढायला गेलो होतो. हा हातावर काढलाय टॅटू. दाखवू का? काय आता भरलं काय? आता चांगलं तर आहे. छान नाही का? छान नाहीये का? तुम्हाला पण काढायचं आहे का? दादा काय त्याला आता बारी आहे दीदीला फोन करायची. ते मम्मी पप्पा बडबड करायलेत मला नुसतं. ते म्हणाले तर अगं टॅटू काढून आलो मी दुपारी. म्हणाले तर असलं असतंय का काय? आता काय बोला. हो बघ काय त्याला सिंह आहे. सिंह. हा सिंह आणि पत्ते आहे इथं. जाऊ दे आता काय. आव मग करायचं होतं का टॅटू हातावर जरा थोडस भारी वाटलं असतं म्हणून करा म्हणलं. नाही आता नाही निघणार परमनंट आहे तर. करतो थांब पाहायला करतो. बर हो. काहीच आता ले मेन पर्सन आहे भैया आहे. आता फोन करू. कुठे आहे? बर दाखवायचं होतं तुला एक. कुठे केला रे? हातावर. परमनंट आहे काय? हॅलो कशाला केला रे बाळा? काय नाही. बघा सुस्त आहे बघ ते. सुस्त आहे? असं कसं सुचल? बरं चालतंय मग कधी येतो मग? उद्या बघू की मी तुला करतो फोन संध्याकाळी. बर चालतंय. कुठे पिल्लू? किती वेळ लागेल यायला? अरे काय ती टॅटू काढायला चाललो होतो इथं थांबलो शॉपवर. अरे जाऊ दे मग काय आता काढून येतो. जरा थोडं रील्स बिल्स मध्ये जरा थोडस दाखव ना जरा छान वाटन ब्लॉग मध्ये पण. आता कुठं बॉडी होईल भाऊ? जाऊ दे काय आता हाय इथंच मी तर शॉप पशी हाय काढून येतो लगेचच. काय त्याला हा चालतंय बर चालतंय ये मग ये लवकर ये. A few moments later. काय ये जात नाही तू. गेलोच नाही. हा काढून आलो नेम काय? अरे काय बोलतो तू? बघ काढून आलो मी. निघले. अरे खरं मला टॅटू शिकव आता. तरी मी हाप करून म्हणलं टॅटू कसं काय काढायचं म्हणायला बाबा म्हणलं. नाही खरं टॅटू आहे. खरं चांगलं वाटत नाही का? चांगलं वाटायला पण ओरिजिनल नाही ती. काही ओळखायचं ओरिजिनलला इतक्या वेळा रक्त निघून सगळं सुस्त आहे. मला लवकर बोलवायची गरज होती. 3 hours later. ओके सो गाईज आमची मम्मी खूप कॉल करायला मी काय उचलला नाहीये. सध्या मी बाहेर होतो. आता माझ्या फ्रेंडच्या मोबाईलवर केलाय फोन. मला माहिती आहे 100% तिने कशामुळे फोन केलाय. ते टॅटूचा विषय ती शॉपवर होती त्याच्यामुळे तिला बोलता आलं नाही. पण तरी पण आपण रिॲक्शन मध्ये घेऊ बघू काय म्हणते मम्मी. हॅलो रूमवर आलोय बोल ना. काढून आलोय. नाही परमनंट नाही सेमी परमनंट आहे. 1-6 महिन्यानंतर निघून जाईल. नक्की जाणार आहे ना? हो नक्की जाणार आहे. माझी शपथ रे. अगं हो तुझी शपथ. बस का खोटं कशाला बोलू? पण मला शॉकच झाली. मी तुला ह्या गोष्टी आवडत नाही. तू कसं काय केलं? कसं दिसतंय
पिलूला दाखवलं, पिलू पण काढायचं म्हणालय, त्याला मान्य. मी त्याला म्हणूनच फोन केलता. तुला कोण सांगितलं हे करायला? अगं आधी विचारायचं तर आई मी काढू का? मग मी सांगितलं असते छोटं काढ बाबा, किंवा नको काढू, किंवा जरा वर दंडावर काढ, की कमीत कमी शर्ट घातल्यावर झाकल तर. जाऊ दे, आता झालंय ना, आता जाऊ दे, जाईल झालं 5-6 आता, महिन्यात. हो ना, काहीच नाही करू शकत. पण मला बोलू तर दे, कमीत कमी चुकून केलास तर ऐकून तर घे. बर ठीक आहे. ही काय पिलू इथंच आहे बघ, पिलूला एकदा सांग काय म्हणते पिलूला तो. होय, पिलूला दे. पिलू बोल मग. हॅलो. हा, पिलू तुला कुठं काढायचं बाळा? नाही मला नाही काढायचा. ते गेलीवर काढ. नाही मलाच त्याने शॉक केलं. मी जिमून आलतो तर म्हणलं हो टॅटू काढलाय. हं? तू माझर काढ, त्याने वाघ काढला, तू माझर काढ. काय करायला तिकडं गेला, कशाला करायला काय? सोपत का रे तुम्हाला शिकलेलं पोरवाला असलं काय बी करायला? माझ्या टमाटे कापताना बोलता ते बरं वाटतं तेवढं. सांगतो ना, त्यानं परमनंट काढलंय का? मला खरं वाटत नाही. नाही सेमी परमनंट आहे ती, जाते थोड्या दिवसात. त्यांना बरोबर आहे, मित्राचीच बाजू घेणार. नाही खरंच जाते ती निघून. ते काढल्याशिवाय येऊ नका इकडे दोघं. मी तुम्हाला सांगायला ती काढल्याशिवाय यायचं नाही. कुणाचं काय होणार नाही. ऐकून नाही ऐकल्यासारखं करायचं, राहायचं, काय होत नाही राव. चला मस्त छान छान शिव्या खाल्या. तेच म्हणलं आई बोलू नाही शकत तर कोण बोलणार? आई कोण नाही बोलत, आईच बोलते. मी तेच म्हणलं, दुपारी जेव्हा फोन केला होता ना तेव्हा मला माहित होतं त्याच्यामुळे मला बी शिव्या खाऊ घातला. भाऊ कशासाठी आहेस तू? हा, तू शिव्या नाही खाणार, तू कोण खाणार? आता मला पण एंट्री नाही 6 महिने. तुम्ही दोघं बी येऊ नका. अरे उद्यापर्यंत नाही. अरे काय तू म्हणाला माहिला सेमी परमनंट काय आहे का तू? तुला मी दुपारीच फोन केलता बाबा, आनंद सांग म्हणलं होतं टॅटूचं कसं आहे. तुला मी शॉक झालो ना, म्हटलं परमनंट काढायला चाललाय म्हणला. तू सांगितलेला प्रयोग करून बघ. काय ते? खराब आहे. पहिलंच अंड खराब. कालच स्टॉक आणलाय. कालच स्टॉक आणलाय सर, खराब आहे. व्हिडिओ मोबाईलवर एक नंबर. मग तुला काय म्हणतो, टॅटू काढलाय बघितला का? अगो बाबू घरी दाखवलं का? वापस काढलं की पट्टन ओरिजिनल स्टिकर लावला ते. अरे सेमी परमनंट आहे. म्हणजे सेमी परमनंट 6 महिन्यानंतर. ओके सो मंडळी, हा व्लॉग आपण इथं एंड करूयात. कमेंटमध्ये पण मला जर तुम्ही सांगा की तुमचा पण काय पर्सनल एक्सपिरियन्स आहे का टॅटूच्या बाबतीमध्ये, फॅमिली रिॲक्शन किंवा काय काय गोष्टी आहेत ते. पण आजचा व्लॉग आपण आता इथे एंड करूयात. आवडला असेल नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. ओके, उद्या ब्लॉग 100% येऊन जाईल. सो स्टे ट्यून, टेक केअर.